2012चे नियम 2024मध्ये त्याच्यामध्ये झालेली सुधारणा ह्या सर्वांना संदर्भांकित करून तो वाचून त्याच्यानुसार जी आर वाचायला पाहिजे. आम्ही 2 तारखेला जी आर निघाल्यानंतर ह्या सर्वाचं वाचन केल्यावरती या निष्कर्षावरती आलेलो आहोत. आणि म्हणून मी 3 तारखेपासून सातत्याने म्हणतोय, आजच नाही म्हणत आहे मी, की या जी आरमध्ये नवीन काहीच नाही. त्याच्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही, जे आजच्या या मला मिळालेल्या आकड्यावरून सिद्ध झालेलं आहे. शिवानंद भानुसे सुद्धा आता बोलले, आमचे प्राध्यापक, त्यांनी ते सुद्धा तेच आहे की याच्याकरता संविधानाचा अभ्यास लागतो, कायद्याचा अभ्यास लागतो, जी आर कसा वाचावा याचा अभ्यास लागतो. आणि म्हणून यापूर्वी सुद्धा मी वारंवार बोललेलो आहो की जे स्वतःला समाजाचे नेते समजतात, ज्यांनी समाजाचं नेतृत्व आपल्याकडे घेतलेलं आहे, त्यांनी समाजाच्याला चुकीचा मेसेज देऊन समाजाची दिशाभूल करू नये, समाजामध्ये भीतीचं वातावरण निर्माण करू नये आणि चुकीचा संदेश देऊन हा गैरप्रकार 2 समाजामध्ये जो मतभेद किंवा हे करण्याचा प्रयत्न होतो तो केंद्रित करू नये. मी माझ्या भूमिकेवर पहिल्या दिवशीपासून आजपर्यंत ठाम आहे, काल पण होतो, आज पण आणि भविष्यामध्ये सुद्धा राहील, जोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का बसत नाही. आपल्याला आठवत असेल, मागच्या 2 वर्षापूर्वी सुद्धा केदार साहेब आहे, भानुसे साहेब आहे, जेव्हा 58 लाखाचा पूर्ण बोंबाबोंब या महाराष्ट्रामध्ये होत होती, तेव्हा मी एकमेव माणूस असा होतो की जो म्हणत होतो की 58 लाखाचा आकडा हा चुकीचा आहे. याच्यातल्या 99% लोकांकडे आधीचीच प्रमाणपत्र आहेत. जे काही नव्याने सापडली असतील त्या लोकांचं नशीब आहे, कारण अजूनही आमच्या ओबीसी समाजामध्ये जेवढ्या 400 जाती येतात त्या जातीपैकी अनेक मंडळी अशी आहे की जी खरं ओबीसी आहे, परंतु त्यांना ती प्रमाणपत्र मिळत नाही, 67च्या पूर्वीचा पुरावा मिळत नाही.